पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आपण एक परीक्षा घेऊन आलेलो आहे, NSC नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम. ही राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रात घेतलेली. याला पहिली ते 5वीचे विद्यार्थी बसू शकतात. मराठी, सेमी, इंग्लिश मिडियम, CBSE चारही माध्यमचे विषय असणार आहे. याची मी विषयाची थोडक्यात माहिती सांगतो. मराठी, इंग्लिश, गणित, विज्ञान आणि बुद्धिमत्ता. मराठीचे 10 प्रश्न 20 गुण, इंग्लिशचे 10 प्रश्न आणि 20 गुण, गणिताचे 30 प्रश्न 60 गुण, बुद्धिमत्ता 30 प्रश्न 60 गुण, विज्ञान 20 प्रश्न 40 गुण, म्हणजे 100 प्रश्न 200 गुणाची ही परीक्षा असणार आहे. म्हणजे एक प्रश्न किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी. या परीक्षेला जे विद्यार्थी परीक्षेमध्ये सहभागी होणार आहे त्यांना अभ्यासक्रमासाठी एक स्वतंत्र पुस्तक दिलं जाणार आहे. त्या पुस्तकाबरोबर 6 प्रश्नपत्रिका संच असणार आहे. हा त्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमावर असणार, कारण मराठीमध्ये व्याकरण दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण व्याकरण आहे, गणित विद्यार्थ्याला शाळेत पण होतं, विज्ञान म्हणजे परिसर अभ्यास ते पण त्यांच्या क्रमिक अभ्यासक्रमातला असणार आहे. फक्त पालकांनी बुद्धिमत्तेची तयारी करून घेणं गरजेचं आहे. आपण जे पुस्तक देतो या पुस्तकाच्या बाहेरचं काही विचारलं जात नाही. सराव प्रश्न संच पण दिलं जातं, त्याच्यावरच विचारला जातं, पण प्रश्न बदलून असतात. ही परीक्षा जे पास होणार आहे ते विद्यार्थ्याला 2,500 रुपयापासून 200 रुपयापर्यंत बक्षीस स्वरूपात स्कॉलरशिप रक्कम दिली जाते. त्याबरोबरच 100 ते 300 विद्यार्थ्याला ट्रॉफी दिली जाते. सहभागी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतं. ह्या परीक्षेची फी आहे फक्त 450 रुपये. 450 रुपयामध्ये विद्यार्थ्याला पुस्तक मिळेल जाणार आहे, 6 प्रश्नपत्रिका सराव संच दिला जाणार आहे आणि एक्झाम फी हे तीनही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली. तर ज्या विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये सहभागी व्हायचं त्याने आपल्या प्रत्येक तालुक्याला जे प्रतिनिधी आहे त्या तालुक्याच्या प्रतिनिधी किंवा आपल्या वर्ग शिक्षकांशी संपर्क साधायचा. वर्ग शिक्षक विद्यार्थ्यांची फीज जमा करू शकतात. त्यानंतर फॉर्म दिले जातील, फॉर्म विद्यार्थ्याचे भरून घ्यायचं. फॉर्म हा कॅपिटल अक्षरात भरायचा आहे. त्याच्यावर विद्यार्थ्याचा व्हॉट्सअप नंबर असणं गरजेचं आहे. त्याबरोबर विद्यार्थ्याची जन्मतारीख, शाळेचं नाव अचूक लिहिणं गरजेचं आहे. धन्यवाद.